Hi everyone, good evening. Hi everyone, good evening. आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग. हो. आवाज येतोय ना सर्वांना? स्क्रीन गुड इव्हनिंग मॅम. स्क्रीन दिसते का सर्वांना? पहा. हो. ओके. बरं, आपण आकलन हा टॉपिक पाहत होतो, तोच कंटिन्यू करणार आहोत. आकलन व सूचना पालन किती प्रश्न झाले होते? त्यापूर्वी आणखी एक मुद्दा क्लिअर करायचा तुम्हाला की काल एक जणाचा प्रश्न होता की अनुस्वाराचे जर शब्द असतील तर काय करायचंय. तुम्हाला एक पद्धत सांगितली होती लिहायला, पण तशी न लिहिता मी अभ्यास पाहिलाय, अभ्यास केला स्वर आणि स्वरादींचा. तर थोडस पाहिलं की आपण पंचम वर्गानुसार तर लिहितोच. पंचम वर्गानुसार ते नियम वेगळे आहेत, तर तुम्हाला नाहीच. क च ट त प ही ट्रिक देऊ मी तुम्हाला, ते तर पुढे तरी सुद्धा तुम्हाला एकदा रिव्हिजनला ते सांगणार आहे की पुन्हा जर आलंच म्हणजे 6वी 7वी पासून ते पुढे आहेच आहे तुम्हाला. पण जर अनुस्वाराचे जर शब्द आले आणि जर त्यांची जर फोड करायची असेल तर ती कशा प्रकारे करावी. पहा, आपण स्वर जे आहेत ते 14 स्वर मानतो, बरोबर. 14 स्वर आहेत. अगोदर 12 होते, आता 14 झालेले आहेत. ऍ आणि अ हे दोन इंग्रजी स्वरांची भर आता पडलेली आहे. आता स्वर आणि स्वरादी यांच्यामध्ये फरक काय? स्वरादी हे जे आहेत हे सुद्धा स्वरांचाच एक भाग आहेत, पण यांचे जे आहे त्यांचे भाग करता येत नाहीत. जसं की स्वरांचे आपण भाग करतो: सजातीय स्वर, विजातीय स्वर, संयुक्त स्वर, दोन, त्याबरोबर ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. म्हणजे आपण त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये त्यांची विभागणी करू शकतो, बरोबर. आपण वेगळ्या गटांमध्ये फक्त स्वरांची विभागणी करू शकतो. त्यांना संयुक्त म्हणू शकतो, ऱ्हस्व, दीर्घ हे आहेत. सजातीय, विजातीय सारखे सारखे. आता पहिला ई आणि दुसरा ई जर आपण उच्चार जवळजवळ सारखाच करतो, मग यांना काय म्हणायचं? सजातीय. त्यानंतर पहिला उ आणि दुसरा उ, मग पहिला उ आणि दुसरा उला म्हणजे उखळाचा जो येतो, मग उ उखळाचा आणि उ उसाचा. उ उखळाचा जो असतो तो ऱ्हस्व आणि उ उसाचा घेतला की तो दीर्घ. मग यांना काय म्हणायचं? सजातीय. विजातीय कुठले असतात? मग आता वेगळे आहेत स्वर, म्हणजे दिसायला एकसारखे नाहीत, उच्चार त्यांचे वेगळे, ते विजातीय होतात. सजातीय, विजातीय, भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं. आणि ज्यांचा उच्चार जवळजवळ सारखाच आहे, पण त्यांच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ हा प्रकार आहे, पण हे कसे वेगळे आहेत. समजा आ आणि ई यांचा उच्चार आपण वेगळा करतो. ए आणि अ यांचा पण उच्चार आपण वेगळे करतो. मग असे जे आहेत त्यांना विजातीय घेऊ शकतो आपण. म्हणजे स्वरांच्या ज्याच्यामध्ये प्रकार होतात, स्वरांचे प्रकार पडतात. 14 मध्ये स्वरांचे प्रकार पडत असतात, पण स्वरादी जे आहेत ते वर्णाच्याही अगोदर येत असतात. मग आता तशा शब्दांची आपण फोड करून घेऊयात. समजा शंकर हा शब्द लिहिला. मग आता शंकर मध्ये अगोदर न म्हणतो का श फक्त पाय मोडलेला घ्यावा लागेल? बरं, आवाज येतोय ना सर्वांना? हो. आपण जेव्हा श तयार करतो, जेव्हा तयार करतो तेव्हा आपण 12 खडीमध्ये अगदी आहा पर्यंत जातो, बरोबर. आहा पर्यंत जातो. या कारणाने इथे जरी त्यांचे प्रकार नाही पडले तरी आपल्याला फोड करताना मात्र घ्यावा लागणार आहे. म्हणजे श अधिक घ्या. इथे न घेऊ नका. न चा उच्चार अनुस्वाराचाच होतो. न चा उच्चार घेतला तर तुमचा शब्द चुकणार नाही, पण फोड करण्याच्या वेळी अशी करा, कारण तिथे काय होईल, तुमचा एक व्यंजन वाढणार आहे. स्वर आणि व्यंजन करताना मात्र व्यंजनांची संख्या जास्त होईल, स्वरांची संख्या ही कमी होईल. म्हणून ही एक पद्धत. आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टी आपल्याला नको आहेत. चुका प्रत्येकाकडून होत असतात. जरी माझ्याकडून एखाद्या चुकीने काही सांगण्यात आलं तरी मी चूक मला जर लक्षात आली किंवा तुम्ही जरी सांगितली तरी त्या दुरुस्त होऊ शकतात. आलं लक्षात? प्रत्येकाकडून चुकी होऊ शकते आणि कुठल्याही चुकीचं अनुकरण आपल्याला करायचं नाहीये. हा झाला शंख. मग क कसा होईल? पाय मोडलेला क.
अधिक अ आणि र प्लस कसा होईल? र प्लस अधिक अ. अ हम्म. अ आणि अशा प्रकारच्या ज्या तुम्हाला शंका पडतात त्या शंका सुद्धा तुम्ही विचारू शकतात. एखाद वेळेस असंही होऊ शकतं की त्या शंकेचं समाधान माझ्याकडे तात्काळ नसेल, पण त्यावरती मी नक्कीच पाहिल की काय करायला हवं, आपण अभ्यास करायला हवा त्यावरती. जरी त्या क्षणी जरी मला ते शंकेचं समाधान नाही करता आलं, तरी मी तुम्हाला 1 दिवस 2 दिवस वाट पाहून का होईना, अभ्यास करून का होईना, पण योग्यच ते समाधान मी सांगणार आहे. चुकीचं समाधान आपल्याकडून विनाकारण आहे हे काहीतरी देऊन तसं शक्यतो होणार नाही. आता समजा अं, पिंजरा हा शब्द लिहिला आपण. आता प वरती वेलांटी सुद्धा आहे आणि अनुस्वार सुद्धा आहे. अशा वेळी काय करायचं? मग अगोदर पी येतो का न येतो उच्चार? अगोदर पी वेलांटीचा येतो. उच्चार की नचा उच्चार? बरोबर, अगोदर वेलांटीचा उच्चार. मग या दोघांमध्ये अगोदर ठरवायचं की अगोदर उच्चार कोणाचा? अगोदर उच्चार इथे वेलांटीचा आहे, म्हणून काय होईल यांचं? प अधिक ई. कुठला ई? पहिली वेलांटी आहे म्हणून पहिला ई. आणि त्यानंतर अनुस्वार आहे, जिथे जिथे अनुस्वार येईल तिथे घेऊन टाकायचा लगेच. आता हा पिंग, आता हा पिंग झाला. त्यानंतर ज, ज कसा होईल? पाय मोडलेला ज अधिक अ. रा, अधिक अ रा कसा होईल? रा, र पाय मोडलेला अधिक आ. अधिक आ हो. ओरडतो. हा. समजा आता कुंजर हा शब्द लिहिला आपण, कुंजर. आता कुंजर मध्ये अगोदर उकार की अगोदर अनुस्वार? अगोदर उकार की उकार अगोदर अनुस्वार? अगदी बरोबर, अगोदर उकार. उकार अगोदर उकार तर अगोदर क घ्यायचा. उकार कुठला मी दिला? होईल पहिला दिला तर मग पहिला उ चा घ्या. दुसरा दिला तर उ चा घ्या. हा, पहिला उ म्हणजे त्याला ऱ्हस्व म्हणायची सवय लावा. जो पहिला येतो, पहिला उ असेल, पहिला ई असेल, त्याला ऱ्हस्व म्हणा. यांचा उच्चार कमी लांबट असतो तो ऱ्हस्व. हा बोल ना मनस्वी. आणि मग ठेवा. तर ज अधिक अ अधिक र. अ. पाय मोडलेला रो अधिक अ हो, पाय मोडलेलाच आहे सर्वजण. हा बोल ना बेटा. ओके, प्रश्न समजला का आता? हे जर प्रश्न आले तर काय करायचं? असे जर शब्द आले तर काय करायचं? हे सर्वांना क्लिअर झालं? हो ओके, तर आता आपण कालचे जे प्रश्न आहेत ते कंटिन्यू करूया. ओके, काल आपण मला वाटतं हे 10वा पाहिला होता का प्रश्न? 10वा 10वा झाला होता का? नाही टीचर चालू होता. झाला. बरं तिथे चालू होता तो. बरं बरं, चालू होता. बरं, मला काय वाटतं हे प्रकरण आपण जर पूर्ण कंटिन्यू केलं तर चालेल का तुम्हाला? सर्वच म्हणजे बरेचशी माहिती पण तुम्हाला मिळेल व्याकरणासंदर्भात. आपण प्रत्येक प्रश्न पाहूयात. थोडा वेळ जाईल पण प्रत्येक प्रश्न पाहूयात. तुमचे मराठीचे सुद्धा बरेचसे प्रश्न तुमचे या प्रकरणी मार्गी लागतील. ओके, चालेल ना सर्वांना? हो, माईक बंद ठेवणार आहे, पण मला तुमची काय परमिशन हवी ना? सर्व प्रश्न घ्यायचे ना आपण सलग? हो ओके. हो मॅम. हा, 1-2 दिवस जातील. प्रश्नांची संख्या आपली कमी होईल, पण आपला जो डाटा आहे तो वाढणार आहे. आपल्याला इतर जे आहे मराठीचं व्याकरण असेल किंवा आणखी जी काही माहिती असेल तुम्हाला इतर संदर्भातली, तर ती थोडीशी जास्त मिळेल. ओके, चला आपण माईक आता बंद ठेवूयात आणि कंटिन्यू करूयात आपले प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 पासून पाहता. प्रश्न क्रमांक 10. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. वरील ओळींमध्ये 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? काउंट करा.
चला, आलं प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 म्हणणं आहे. आता आपण काय करूयात, अगोदर 3 अक्षरी सांगितलेत ना, हे 3 अक्षरी आपण शोधून घेऊयात. या 3 अक्षरींमध्ये आपल्याला कोणकोणते मिळाले? लाभले हा 3 अक्षरी आहे. त्यानंतर येणारा 3 अक्षरी कुठला? आम्हास. जरी यामध्ये जोडाक्षर असलं तरी ते 3 अक्षरीच आहे. ते जोडाक्षर आहे, अक्षर रे नाही. आम्हास हे पण आहे. त्यानंतर बोलतो मराठी, त्यानंतर जाहले, त्यानंतर खरेच ऐकतो मराठी, त्यानंतर जाणतो मराठी, एवढ्या जगात मानतो मराठी. बरं, आता आपण काउंट करून घेऊयात. 3 अक्षरी किती झाले पहा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. म्हणजे 3 अक्षरी मिळाले 14. आता 2 अक्षरींकडे जाऊयात आपण. 2 अक्षरी पहा आणि शब्द म्हटले, अक्षर म्हटलेले नाही, तर शब्द एक अक्षर हे महत्वाचा शब्द आहे, तो पाहून घ्यायचा. आता 2 अक्षरी शब्द पाहूयात. भाग्य, धन्य, धर्म, पंथ, जात, एक आणि माय. म्हणजे झाले किती? 1 2 3 4 5 6, त्यानंतर 7. 7 म्हणजे 2 अक्षरी 7 मिळाली आणि 3 अक्षरी 14. अगोदर अनुक्रम पाहायचा. अगोदर 3 अक्षरी विचारले म्हणून 14 आणि नंतरचे 2 म्हणून 7. या प्रकारे 14 व 7 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. कर्णकर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? व्यंजनांची फोड न करता सुद्धा आपण काउंट करू शकतो. चला, आलं उत्तर. पर्याय क्रमांक 1. आता फोड न करता कशी केली पहा. आपण दोन्ही पद्धतीने सांगते तुम्हाला. कर्ण कर्कश या शब्दाची फोड पण पाहूयात आणि जर तुम्हाला घाई असेल आणि व्यवस्थित समजलं आता स्वर व्यंजन, त्यावेळेस आपण डायरेक्ट करू शकतो पहा. हे एक व्यंजन मानायचं, हे क पूर्ण व्यंजन आपण मानूया तात्पुरतं. हे क, त्यानंतर न दुसरा हा र म्हणायचा, ह्याला 3 झाले, ते 3, हा 4, 5, हा वरचा 6, हा 7 आणि हा 8. या प्रकारे 8. आता याच शब्दांचं आपण स्वर आणि व्यंजनामध्ये रूपांतर करूयात. आता कर्ण मधला क कसा तयार झाला? क अधिक अ, पाय मोडलेला क अधिक अ. त्यानंतर कर्ण, मग अगोदर र चा उच्चार होतो. क र म्हणजे र चा अगोदर उच्चार. र अधिक न अधिक अ. त्यानंतर पुन्हा एकदा क आला. पुन्हा एकदा क, तर पाय मोडलेला क घेऊन टाका. आता हे कर्ण मग इथे फक्त क झाला. आता हा इथपर्यंत आलो आपण. पुन्हा एकदा क वरती रफा आहे. पहिल्या पुन्हा एकदा लक्ष द्या. पहिल्या क चा उच्चार एवढा, हा क. दुसरा न वरती रफार आहे, पण अगोदर र चा उच्चार होतो म्हणून हा र. पुन्हा एकदा क आला, तो हा एवढंच क लिहिला. त्यानंतर पुन्हा क वरती रफार आहे, मग तो क वरती रफार कसा लिहायचा? फोडलेला पाय मोडलेला क, सॉरी, पुन्हा एकदा अगोदर र. कर्ण कर्कश अगोदर र आणि मग क. अगोदर पाय मोडलेला र, पुन्हा क, पाय मोडलेला अधिक अ. म्हणजे इथपर्यंत फोड झाली. आणि त्यानंतर श. श पाय मोडलेला 2 वेळा. श पाय मोडलेला 2 वेळा अधिक अ. आता मोजा किती झाली व्यंजन? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, प्रश्न समजला सर्वांना? आले का 8 व्यंजन? म्हणजे शब्दांची फोड करून सुद्धा जमते स्वर व्यंजनामध्ये, किंवा आपण डायरेक्ट सुद्धा मोजू शकतो. कशा प्रकारे काउंट करायचे हे समजलं सर्वांना? येस. ओके, चला पहा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 12. महायुद्धात रशियाने जर्मनीला पाणी पाजलं. ब आहे
पाऊस पडू लागल्यावर आमच्या सहलीच्या योजनेवर पाणी पडलं. क. त्याला कितीही समजावून सांगितलं तरी शेवटी पालथ्या घड्यावर पाणीच. ड. नळ खुला राहिल्यामुळे घरभर पाणी पाणी झालं. पुढील कोणत्या पर्यायात वरील वाक्यातील शब्दसमूहाचा अचूक अर्थ आलेला नाही? नाही असं म्हटलेलं आहे. पाणी पाणी झालं. मग इथे पाणी पाणी झालं कुठे झालं होतं पाहिजे? पाणी पाणी झालं. मग इथं शरमेने अर्धमेला झालं. म्हणजे इथे काही संबंध होता की नव्हता हे तुम्हाला सांगायचंय. हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? याचा काही संबंध होता का? नळ खुला राहिला आणि बरोबर आहे. पाणी पाणी झालं. त्यात शरम वाटण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणजे हा जो शब्दसमूह आहे तो या वाक्याशी जुळणारा नव्हता. ऑप्शन नंबर 1. पाणी पाणी झालं, शर्मेने अर्धमेला झालं याचं होऊ शकतं. पण वाक्य त्या प्रकारचं आहे का? ड मध्ये दिलेले पाणी पाणी झालेले. शर्मेनं अर्धमेला होण्यासारखं इथे काहीही घडलेलं नाही. म्हणून इथे हे या वाक्याशी जुळणारं नाही. आता पाणी पडला, पाणी पडलं, पाणी पडलं. आपल्या पाऊस पडल्यामुळे आमच्या सहलीच्या योजनेवर पाणी पडलं. म्हणजे अचानक रद्द झालं. म्हणजे उत्साहभंग झाला. हे अगदी वाक्याशी अनुसरून आहे. पाणी पाजलं. वाक्य आता हे इतिहासातलं आहे. इतिहासामध्ये पाणी पाजलं म्हणजे इथं पराभव केला. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. पालथ्या गड्यावर पाणी. कितीही एखाद्याला सांगितलं तरी ते समजत नाही तर त्याला सांगितलंय. त्याला कितीही समजावून सांगितलं तरी शेवटी पालथ्या गडीवर पाणीच. म्हणजे कितीही सांगितलं तरी त्याला काही समजत नाही. म्हणजे निष्फळ श्रम. हे जे आहेत वाक्यांशी अनुसरून होते. पण पाणी पाणी झालं हे इथे याच्याशी संबंधित नव्हतं. अर्थ जरी बरोबर असला तरी वाक्याशी ते संबंधित नसल्यामुळे हे पर्याय 1 घ्या. ओके, प्रश्न समजला का सर्वांना? प्रश्न समजला का? हो मॅम. ओके, कोणाला काय अडचण यामध्ये? नाही. नाही. आता पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. प्लीज माईक बंद ठेवा. केले, जातो, होते, पाहीन, राहिला, पळेन, वळतो, झोपला, जिंकली, लपेन. वरील शब्दांपैकी भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? भूतकाळ दाखवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी पाहिजेत. अगोदर काय पाहणार? पाहिजे 2 अक्षरी मोजा. ओके, 3. पर्याय क्रमांक 4. ओके, पर्याय 4 म्हणणं आहे. आपण 2 आणि 3. 2 आणि 3 बर. पाहता 2 अक्षर तर ऑप्शन सांगितले होते. आता केले, केले म्हणजे घटना घडून गेलेली हे क्रियापद जे आहे तर ते भूतकाळी होते. इथे हे सर्व जवळ क्रियापद आहेत. मग केले, मी काल सर्व काम केले. मग हे काय झालं? भूतकाळी झालं. होते, होते सुद्धा आपण भूतकाळामध्ये वापरतो. त्यानंतर 2 अक्षरी पहा. आणखी आहेत का 2 अक्षरी कोणी? 2 अक्षरी भूतकाळी नाही. 2 अक्षरी शब्द आहे पण तो भूतकाळी नाही. आपल्याला 2 अक्षरी पण हवाय आणि भूतकाळी पण हवाय. बरं, 2 अक्षरी झाले 2, 2 अक्षरी 2. आता 3 अक्षरी पाहूयात आपण. मग 3 अक्षरी कोणकोणते होते पहा. 3 अक्षरेमध्ये राहिला, तो काल तिथेच राहिला. म्हणजे वाक्य कसं होतं? भूतकाळी. आणि क्रियापद जे आहे ते सुद्धा भूतकाळी. त्यानंतर झोपला हे सुद्धा भूतकाळी क्रियापद आहे. त्याबरोबर जिंकली हे सुद्धा भूतकाळी. आता पाहीन हे भविष्यकाळी झालं. पळेन हे सुद्धा भविष्यकाळी झालं. वळतो हे वर्तमानकाळी आहे. लपेल हे भविष्यकाळी झालं. ओके, भूतकाळावरून आपण काळ ठरवत असतो. भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे की भविष्यकाळ आहे. मग इथे किती झाले? 2 अक्षरी 2 आणि 3 अक्षरी 3. मग 2 व 3 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. यामध्ये कोणाला काही डाऊट? नाही. बरं, हळू
परिमळ, नो मॅम. फळफळ, नकळत सगळ्यांना पळपुटा, पडवळ वरील शब्दांमध्ये अनुक्रमे 7 वेळा व 4 वेळा आलेली अक्षरे कोणती? ळच्या बाराखडीतल्या ळ, पच्या बाराखडीतला प, रच्या बाराखडीतला र असाही तुम्ही मोजू शकता. ओके, चला पर्याय आला आणि तुम्हाला कालच सांगितलं होतं की हे प्रकरण तुम्ही सोडवून ठेवा. ओके, पर्याय क्रमांक 4, 14चं 4 म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे आज निश्चितपणे तुम्ही अभ्यास केलेला आहे. उत्तर सर्वांची अगदी बरोबर येत आहेत. पाहता, ळ आणि प पर्याय 4 म्हणणं आहे. आपण योग्य आहे का ते चेक करूयात. आता इथे सुरुवातीला ळ दिलेला आहे. इथं तो पर्याय 4 म्हणताय तुम्ही, त्याच्यामध्ये सुरुवातीला ळ आहे. तर ळ हे आपल्याला 7 वेळा हवाय. मग पहा, 1 वेळा इथे झाला, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ळ ला जोडलेला असा घ्यायचा नाही. बाराखडीमध्ये तो येतो का? बाराखडी नाही, आता 14 खडी म्हणावं लागेल. त्या 14 खडीमध्ये असा जोडाक्षरामध्ये येत नाही, म्हणून त्याला घ्यायचा नाही. ळ झाला 7 वेळा आणि प इथे आपल्याला 4 वेळा हवाय. मग तो आहे का? 1, त्यानंतर 2, 3 आणि 4. पहा, अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. यामध्ये कोणाला काय अडचण? समजतात का प्रश्न? नाही. नाही. प्रश्न समजत नाही की शंका नाही? प्रश्न समजत नाही की शंका नाही? शंका नाही. ओके ओके, चालेल. पाहूयात पुढचा प्रश्न. बरं, आता माझा जरा घसा बसलेला आहे. जर तुम्हाला आज प्रश्न वाचायला सांगितलं तर चालतील का? प्रत्येकाचा नंबर घेऊयात आपण, एक एक प्रश्न रीड करायला. ओके, मी वाचू का? बरं मी सांगते, प्रत्येकाचं नाव घेणार आहे मी. साईराज हा 15वा प्रश्न वाचणार आहे. आमच्याकडे त्यांचं लक्ष गेल्यावर त्यांनी गाडी थांबवली आणि गाडी बाहेर येऊन तो आमच्या दिशेने आला. या वाक्यातील अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? बर, आणि काना, मात्रा, वेलांटी, उकार हा व्यवस्थित पाहायचा वाचन करताना. बरं, आता यामध्ये मला सांगा, सर्वात जास्त अक्षरे असणारं सर्वनाम कोणतं आहे? सर्वनाम कशाला म्हणायचं? आमच्याकडे. अगदी बरोबर. आमच्याकडे, आमच्या, तुमच्या, त्याने, स्वतः, तो, ती, तू असे जे आहेत, तर ते काय असतात? सर्वनाम असतात. नामाऐवजी जो काही शब्द वापरलेला असतो तो सर्वनाम असतो. काय होतं? हा कर. बर, काय झाला? आमच्याकडे मध्ये किती शब्द झाले? आणि आता सर्वात लहान कोणता झाला? सर्वात लहान तो. बर, यांच्यामध्ये कितीचा फरक झाला? फरक कितीचा झाला? आमच्याकडे म्हणजे आपण अक्कच पर्याय क्रमांक 2. बर, दोघांचा. पण आमच्याकडे म्हणजे हा अख्खा शब्द न घेता आमच्या, फक्त आमचा जो आहे इथे आमच्याकडे पण आहे आणि आमच्या पण आहे. मग आमच्या हा सेपरेट असं सर्वनाम आहे. मग आमच्या आणि तो, आमच्यामध्ये 3 होती आणि तो मध्ये एकच अक्षर होतं, म्हणजे 3 वजा 1 2चा फरक होणार. बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न समजला का? पर्याय क्रमांक 2. हो, पर्याय क्रमांक 2. प्रश्न समजला का? समजला मॅम. हो. नाही मॅम. बरं, ज्यांना ज्यांना समजला नाही, आता इथे कन्फ्युजन होतं का या प्रश्नामध्ये? 2 शब्द आहेत, आमच्याकडे पण आहे आणि आमच्या पण आहे. पण आमच्या हे सेपरेट असं सर्वनाम आहे, त्याला जोडून आलेला शब्द नकोय.
आमच्याकडे मधला फक्त आमच्या हा सर्वनाम आहे. कडे हा सर्वनाम नाही. आलं का लक्षात तुम्हाला? कधी सर्वनामाने दिलंय का आमच्याकडे असं असतं का? नाही. आमच्या, तुमच्या, त्यांनी, तो, ती, तुम्ही, आम्ही, स्वतः, कोण हे जे शब्द आहेत ते सर्वनाम म्हणून येतात. मग यामध्ये आमच्या हे सर्वात मोठं सर्वनाम आलेलं आहे जास्त अक्षरांवालं, आणि सर्वात लहान अक्षर असणारं एक अक्षरी हे तो आलेलं आहे. म्हणजे तीन, आमच्यामध्ये 3 अक्षर, तो मध्ये 1 अक्षर, यांच्यातला फरक झाला 2चा. आता समजलं का? हो. हो. मॅम आम्हाला तर समजलं. हे मुद्दामून फसवण्यासाठी फसवण्यासाठी या प्रकारे देतात. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 16. तुमच्या घरातील माणसाने ते काडतूस दाखवले तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहताच राहिले. या वाक्यात त अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आहेत? माईक प्लीज बंद ठेवा. माझ्याकडून माईक बंद ठेवावं लागेल मग. बऱ्याच वेळा म्हटलं होतं की माईक बंद ठेवा. ओके, पर्याय 4 म्हणणं आहे. आपण चेक करूयात. पर्याय 4. आणखी उत्तर येत आहे, चेक करा पुन्हा एकदा. आहे का बरोबर? हा, तच्या बाराखडीमधलं आपल्याला अक्षर हवं होतं. मग तच्या बाराखडीतलं आपण अक्षर पाहूयात कोणकोणतं आहे. पहा, तच्या बाराखडीतील अक्षर किती आहेत? तुमच्यामधलं त चालणारे, मग हा त झाला. त्यानंतर तील मधला ती चालणारे, ते आहे, तू आहे. त्यानंतर त्याच्याकडे मधला त्या नाही चालणार. पाहतच मध्ये त आहे. तेव्हा मधला ते आहे. आणखी राहिलाय का कुठे? मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 7. आणखी एखादा राहिलाय का कुठे? बरं, त अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आहेत? बरं, आता माझे जेवढे आलेत तेवढेच तुमचे आलेत का? यामध्ये काही राहिले का? नाही. नाही. हा, मग आता कुठे कुठे आलं? ते जे आहे म्हणजे आपल्याला इथे आपला जसा पर्याय आला 1 2 3 4 5 6 7. मॅम जसे- डबल डबल नाही धरायचे. हो, डबल नाही धरावं लागणार कारण पर्याय त्या प्रकारे आहेत, बरोबर आहे. मग आता डबल डबल न धरता कोण कोण आहे? त्याच्यातला हा एक घ्यावा लागेल, ती मधला ती, ते, पुन्हा तो आला तो नको क्रमांक घ्यायला. हो, आपण चेक करूयात ना. पुन्हा तेव्हा मध्ये ते आला ते पण नाही चालणार. बाराखडीतले एकदाच घ्यावं लागेल कारण त्यानुसार पर्याय नाही, म्हणजे एक वेळाच घ्यायचा आहे. पुन्हा एकदा त घेतला, त नव्हता आपल्याकडे, मग तो त झाला. इथं 2 वेळा त येतोय. तसं तर डबल डबल झाला असतं तर मग तो पूर्ण जण डबल आहे. तसा पर्याय नाही, म्हणजे 4. म्हणजे तच्या बाराखडीतली अक्षर किती झाली? तर 4च घ्यावे लागतील. मग 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. प्रश्न समजला का? टीचर माझं आलं. हो, बरोबर. नाही समजलं. नाही समजला. बरं, आपण जिथे जिथे तची बाराखडी आली तिथे अंडरलाईन करून घेतलं, हे लक्षात आलं ना? तच्या बाराखडीमध्ये क, का, की असतं की नाही, तसं त, ता, ती, ती, तू, ते, ताई हे होतं, हे लक्षात येतं ना तुम्हाला? मग बाराखडीतील हो. एकूण नाही म्हटलेले इथं. मग बाराखडीमध्ये एकूण जर म्हटलं असतं तर मग आपल्याला डबल डबल पण घ्यावी लागली असते. जसं की इथं तू 2 वेळा होता. मग तिथे तसा पर्याय पण नाहीये. तसा पर्याय नाही म्हणून आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागला. म्हणजे आता तू 2 वेळा आहे, तिथे 1 वेळाच घ्यायचा आहे. तुमच्यामध्ये तू आहे आणि काडतूस मध्ये पण तू आहे. म्हणजे तू हा 1 वेळा झाला आपला. या प्रकारे घरातील मध्ये ती आहे. बरोबर, घरातील मध्ये ती आहे. आणखी ती कुठे आलाय का? हा, म्हणजे घरातील मध्ये ती आहे.
तेव्हा मध्ये ते आहे आणि ते मध्ये पण ते आहे, म्हणजे याचं इथे रिपिटेशन होत आहे. आता इथे पण हा दोघ जण आहे, तिथे एकच घ्यायचा आहे, हा ते झाला. आणि आश्चर्यचकित मध्ये पण त आहे आणि पाहतच मध्ये पण त आहे, म्हणजे इथे तसा त. ओके, समजला? हो. आणि इथं जोडाक्षर असल्यामुळे आपल्याला घेता येत नाही, असं नाही चालणार. एकूण म्हटलं असतं तर तिथे आपल्याला 7 घ्यावे लागले असते, रिपिटेशन वाले पण घ्यावे लागले असते. आणि बाराखडीमध्ये जोडाक्षरातला घेत जाऊ नका, तो नाही घ्यायचा. बरं, या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसऱ्या व पाचव्या अक्षरांपासून तयार होणारा शब्द पुढील पैकी कोणता? मॅम, काय शब्द तयार झाला? करार मदार. अगदी बरोबर, करार मदार. करार मदार. बर, हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. आता तिसरं व पाचवं अक्षर कोणतं आहे? तिसरं अक्षर र. लिहून घेऊयात आपण. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे याच्यातलं तिसरं अक्षर हे झालं र आणि पाचवं अक्षर हे दा. हा, तर अर्थपूर्ण यापासून कुठला शब्द तयार होईल? रदा नाही होत, पण आपण याला जर उलट केलं तर दार असा होतो. मग आहे का दार पर्याय क्रमांक 2 मध्ये? समजला का प्रश्न? पहा आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. या अक्षरमालेत झ च्या पुढे लगेच ठ आहे, झ च्या आधी लगेच ठ नाही, म्हणजे कशा प्रकारे चालेल पहा. झ च्या पुढे ठ चालेल, या प्रकारे चेक करून घ्यायचं आपण, तुला योग्य आहे. झ च्या पुढे ठ आहे, झ ठ असा चालणार आहे, पण झ च्या अगोदर ठ चालणार नाही, म्हणजे ठ झ आणि ठ असा चालणार नाही. मग आता असं शोधा कुठे कुठे आला. झ च्या नंतर ठ आहे पण अगोदर नाही. एक वेळा. कुठे आला? एक वेळा. हो, एक वेळा पहिल्यांदा. झाला. अगोदर वाला की नंतर वाला? पहिल्यांदा ते तो घ्यायचा का? आखरी. काय घेणार? इथे घ्यावा लागणार आहे. झ ठ झ असा चालतो, पण ठ झ ठ असा चालणार नाही. इथे असा आला होता, हा चालणार नाही. आलं लक्षात? नुसता झ आणि ठ चालेल, पण ठ झ ठ असा चालणार नव्हता. एक वेळा कुठे आहे? मॅम, हा, बोल ना, बोला. मला 7वा प्रश्न समजला नाही. 7वा, ओके, घेऊयात 7वा, लगेच घेऊयात. बरं, हा समजला का सर्वांना? कोणता घ्यायचा होता, कोणता घ्यायचा नाही? आता इथे पण ठ आणि झ होतं, पण ठ आणि झ, झ च्या अगोदर ठ होता म्हणून हा चालणार नाही. पर्याय इथे सुद्धा झ ठ होता, पण त्याच्या अगोदर इथे ठ होता, असा पण चालणार नाही. बरं, 7वा काय होता आपण पाहूयात. 7वा कुठे गेला? ओके, बरं, 7वा पहा. या अक्षर समूहांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दातील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? आता कोणता शब्द तयार झाला होता? अर्थकारण. अगदी बरोबर. काय शब्द तयार होतो? अर्थपूर्ण शब्द, अर्थकारण. मग या मधलं अक्षर कसं पाहायचं? पाहिजे या साईडने 2. आणखी एक ट्रिक आहे मधलं अक्षर पाहण्याची. जर खूप सारे अक्षर असतील, आता समजा आपल्याकडे एकूण अक्षर मोजायचे 1, 2, 3, 4, 5, किती झाली? 5 आहेत. मधलं अक्षर पाहायचे, तर मग जेवढी अक्षर आहेत त्यामध्ये अधिक 1 करायचं आणि छेदामध्ये 2 ठेवायचा, म्हणजे 6/2. जर 2 ने जर 6ला भाग दिला, म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 6 येतो तिसऱ्या क्रमांकावरती. या क्रमांकाचं अक्षर हे मधलं आहे. मग इथे मधला कोण आहे? 1, 2, 3. तिसऱ्या क्रमांकावरती काय? तर तो मधला झाला. ही एक पद्धत आहे मधलं अक्षर शोधण्याची. बरं, तिथे पुढे काय सांगितलं? मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे. आता मधला तर मिळाला का?
मग काच्या डावीकडे म्हणजे आपला जिकडे डावा हात आहे तोच त्याचा डावीकडे असतो. लगतचा म्हणजे अगदी चिटकून असणारा शेजारचा त्याला म्हणायचा लगतचा डावीकडचा. उजव्या हाताकडे आपला आहे आणि तो झाला त्याचा लगतचा उजवीकडचा. थ वरती रफाट. आता समजला का? प्रश्न समजला का? 7वा कोणाला नव्हतं समजला? ईश्वरी, आता प्रश्न समजला का? 7वा का 17वा म्हणणं होतं? ओके. क्रमांक 19 पाहता. अफरातफर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल? या प्रकरणामध्ये तुमचं थोडंसं मराठी व्याकरण क्लिअर झालं, उजवं डावं क्लिअर झालं, अकारांत उकारांत, त्याबरोबर अल्फाबेटिकली ऑर्डर ज्याला आपण अकारांत हे पण म्हणतो आकार विल्हे किंवा वर्णानुक्रमे हे सुद्धा तुम्हाला एक प्रकारे क्लिअर झालं असेल. म्हणजे पुढच्या प्रकरणांमध्ये आता मला जास्त डिटेल सांगावं लागणार नाही. चला, हा शब्द उलट क्रमाने लिहून घेऊयात. प्रश्नाचं उत्तर पण आलं. हा, उलट क्रमाने जर लिहून घेतला तर अगोदर काय अक्षर येईल? र, त्यानंतर रा, फ आणि मग अ. बरोबर का? र, फ, त, रा, फ आणि अ उलट क्रमाने घेतली. आता उजवीकडून तिसऱ्या स्थानावर असणार अक्षर, उजवीकडून तिसरं म्हणजे उजवीकडून पहिलं अ झालं, दुसरं फ झालं, तिसरं रा झालं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न समजला? आम्हाला हे ना अक्षराची कळतच नाही. माईक बंद ठेवा. परत हा शब्द रेवती, उलटून क्रमाने रेवती माईक बंद ठेवा. मुग्धा, ऋतुजा माईक बंद ठेवा. प्रश्न समजला ना सर्वांना? पुढचा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 20. मुसळधार पाऊस पडत आहे. या वाक्यातील प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? हा पटपट प्रश्न. ओके, पर्याय क्रमांक 4 आणि 1. उत्तर पुन्हा बदलतात. 4, 1, 4. आता आपण बघूयात कोणतं योग्य असेल. या वाक्यातील प या अक्षरापासून आता कुठे आहे? या वाक्यातील प हे अक्षर पडत मध्ये प आहे. डावीकडील 5वे अक्षर. मग आता याच्या डावीकडील 5वं अक्षर 1, 2, 3, 4 आणि 5. 5वं अक्षर कोणतं झालं? धा. ओके, बर. आता पुढे काय आहे? या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते आहे? 10. पण या अक्षरापासून म्हटलं तर अक्षराला घ्यावंच लागणार आहे. 1 मिनिट हा. अक्षरापासून आहे. मुसळधार मधला प या अक्षरापासून डावीकडे 1, 2, 3, 4 आणि 5. 5 हा र होतो. पासून हा शब्द आला इथे म्हणजे हा चुकला. हा दुसरा एकदा क्रॉस चेक करा तुमच्या बुक मध्ये. पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. बरं, आता शेवटचा 1 मिनिट राहिलाय. मध्येच लिंक थांबू शकते. उर्वरित प्रश्न आपण उद्या पाहूयात. ओके, उद्या